हॅलो नर्सिंग फॅमिली, तुम्हाला ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी हा सब्जेक्ट डिफिकल्ट वाटतो का? डायग्राम्स, फंक्शन्स, टर्म्स लक्षात राहत नाहीत. तर आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी सब्जेक्टची स्टडी करण्याची परफेक्ट स्ट्रॅटेजी, जी तुम्ही फॉलो जर केली तर तुमचा सब्जेक्ट पण इझी होईल आणि स्कोरिंग पण चांगली होईल. तर 90% स्टुडंट काय करतात, फक्त रट्टा मारतात किंवा मग फक्त वाचतात. ज्या डायग्राम्स आहेत त्या डायग्राम्स इग्नोर करतात. म्हणून काय होतं, आपल्याला ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी हा सब्जेक्ट डिफिकल्ट जातो. तर सगळ्यात अगोदर हे क्लिअर करायचं की ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी म्हणजे काय. तर ॲनाटॉमी म्हणजे काय की आपल्याला जे सिस्टीम आहे किंवा जे ऑर्गन्स आहेत त्याचं स्ट्रक्चरली स्टडी करावं लागतं. आणि फिजिओलॉजीमध्ये काय करावं लागतं की आपल्याला त्याचे फंक्शनली स्टडी करावं लागतं. आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगेल की हार्टचं. तर हार्टची ॲनाटॉमी लिहायची आहे, तर कशी लिहिणार? सगळ्यात पहिले हार्ट कुठे आहे, हार्टचं वजन किती आहे, हार्टचा शेप कसा आहे, त्यानंतर हार्टच्या अँटेरियरली काय प्रेझेंट आहे, पोस्टेरियरली काय प्रेझेंट आहे, सुपेरियरली काय प्रेझेंट आहे, इन्फिरियरली काय प्रेझेंट आहे, हार्टच्या लॅटरली काय प्रेझेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हार्टच्या ॲनाटॉमीमध्ये मेन्शन कराव्या लागतात. आणि आता आपण बघूया फिजिओलॉजी. तर आता फिजिओलॉजीमध्ये काय लिहिणार? तर आता फॉर एक्झाम्पल आपण हार्टचं घेतलेलं आहे की आता हार्टची फिजिओलॉजी काय येणार की जे हार्टचं ब्लड सर्क्युलेशनचं काम करतं, तर ते ब्लड सर्क्युलेशनबद्दल इन डिटेल हे सगळं कशामध्ये येणार? फिजिओलॉजीमध्ये. एकदा वाचून स्टडी होत नाही, तर मग त्यासाठी डायग्रामची प्रॅक्टिसच करावी लागते. तर किमान तुम्ही दररोज 2 तरी डायग्रामची प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि त्याला व्यवस्थित लेबलिंग करायला पाहिजे. जर तुमच्या डायग्राम्स परफेक्ट असतील ना, तर तुमचा 50% स्टडी क्लिअर असतो. आता मी तुम्हाला नंतर सांगेल की नोट्स कशा काढायच्या. तर तुम्ही ज्यावेळेस नोट्स काढत आहे, तर त्यावेळेस तुम्ही रेड पेन, ब्लू पेन आणि ब्लॅक पेन ह्या पेनचा यूज केला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ब्लू पेनने ॲनाटॉमी लिहित आहेत किंवा मग ब्लॅक पेननी फिजिओलॉजी लिहायची आहे आणि रेड पेननी ज्या क्लिनिकल नोट्स आहेत त्या रेड पेननी मेन्शन्स करायला पाहिजेत. तुम्हाला सांगणार आहे की रीडिंग कसं करायचं. तर ज्यावेळेस तुम्ही रीडिंग करत आहेत ना, त्यावेळेस ते मोठ्या आवाजात रीड करायचं आहे आणि असं रीड करायचं आहे की तुम्ही स्वतःला शिकवत आहेत. जर तुम्ही स्वतःला व्यवस्थित एक्सप्लेन करू शकत असाल तर समजायचं की आपल्याला हा टॉपिक परफेक्ट समजलेला आहे. तर त्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे की जो तुम्ही स्टडी केलेला आहे ना, त्या स्टडीला रिव्हिजन देणं खूप महत्त्वाचं असतं. रिव्हिजन दिल्यामुळं काय होतं की जो आपण स्टडी केलेला आहे तो आपल्याला लक्षात राहतो. तर रिव्हिजनसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, डे 1, डे 3, डे 7चा फॉर्म्युला यूज करायचा. काय करायचं, जो तुम्ही डे 1, डे 2ला स्टडी केलेला आहे त्या स्टडीला 3rd डेला रिव्हिजन भेटायला पाहिजे आणि डे 1 टू डे 6 पर्यंत जो काही तुम्ही स्टडी केलेला आहे त्या सर्व स्टडीला डे 7ला रिव्हिजन भेटली पाहिजे. आता यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे, जो तुम्ही स्टडी केलेला आहे त्या स्टडीपैकी 2 ते 3 क्वेश्चन्स घ्यायचे आणि स्वतः ते लिहून बघायचे. लिहिण्याची प्रॅक्टिस करायची. यामुळे काय होणार आहे, तुम्हाला किती आठवतंय आणि तुम्ही किती स्टडी केलेला आहे याचा आपल्याला एक अंदाज येऊन जातो. त्यानंतर त्याचबरोबर आपली रायटिंग स्पीड पण वाढते आणि आपले हँडरायटिंग पण सुधारते. ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी हा जो सब्जेक्ट आहे ना, तो मुळात डिफिकल्ट नाहीच आहे. आपण त्याची स्टडी करण्याची मेथड रॉंग यूज करतो, त्यामुळे आपल्याला तो सब्जेक्ट खूप डिफिकल्ट जातो. तर मी जी सांगितलेली स्ट्रॅटेजी आहे ना, ती जर फॉलो केली ना, तर नक्कीच तुम्हाला त्याचं हेल्प होईल आणि तुम्हाला ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी हा जो सब्जेक्ट आहे ना, खूप इझी जाईल. फक्त मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे ना, ती स्ट्रॅटेजी यूज करा. ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी सब्जेक्ट हा मुळात हार्ड नाही आहे, तो खूप इझी सब्जेक्ट आहे. फक्त थोडंसं स्ट्रॅटेजीनी स्टडी करायचं आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या नर्सिंग फ्रेंड्ससोबत शेअर करा. धन्यवाद.